लास्ट लेक्चरला आपण थर्ड टर्म ॲडजस्टमेंट मेथड जस्ट ऑब्झर्व केली होती आणि एक प्रॉब्लेम पाहिला होता. आज आपण त्याला कंटिन्यू करणार आहोत. आता थर्ड टर्म ॲडजस्टमेंट मेथड केव्हा यूज करायची काल पण सांगितलं होतं, आज पण रिपीट करतो. जर इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल आणि न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट असेल आणि डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, कसले इक्वेशन असेल क्वाड्रॅटिक, तर कुठली मेथड वापरायची थर्ड टर्म ॲडजस्टमेंट मेथड. मग इथे चेक करा, आपण काल जे प्रॉब्लेम केलं होतं सिमिलर थोडेसे प्रॉब्लेम करणार आज आपण. ठीक आहे, चलो फर्स्ट प्रॉब्लेम आजचा इंटिग्रेशन ऑफ 3 divided by something x square plus 8x minus 11 with respect to x. काय हेच घेतलं होतं, 8x घेतलं होतं, काय घेतलं होतं. ठीक आहे, तर चेंज करून मग वाटलं तर 8x घेतलं होतं, मग कॅन्सल करतो. 8x ठिकाणी काय ठेवत होता, हां 10x minus 11 घ्या, काय अडचण नाही. हा प्रॉब्लेम समजून घ्या, गडबड करू नका. चेक करा, इंटिग्रेशन i इज इक्वल टू काय होईल, इंटिग्रेशन i इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय काय x स्क्वेअर प्लस 10x मायनस 11 विथ रिस्पेक्ट टू x. तुमच्या लक्षात काय आलं की हा जो आहे तो थर्ड टर्म मेथडने सोडवायचा. कशामुळे लक्षात आलं रे, तर न्यूमरेटर मध्ये कोण आहे कॉन्स्टंट आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग फॅक्टर पडो की न पडो काही फरक पडत नाही. मग चेक करा, थर्ड टर्म इज इक्वल टू काय रे, हा 1/2 इंटू कोइफिशिएंट ऑफ x चा होल स्क्वेअर. म्हणजे चेक करा 1/2 ला 1/2 तर कोइफिशिएंट ऑफ x किती आहे रे 10 आहे, 10 चा स्क्वेअर बेक बे पंचे 10, 5 चा स्क्वेअर किती रे 25, इथं स्क्वेअर करायचं. ठीक आहे, मग काय करायचंय, हे 25 जे आहे ते एकदा ऍड करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट करायचंय. म्हणजे i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय रे 3 डिवाइडेड बाय काय रे x स्क्वेअर प्लस 10x. आता चेक करा, हे जे थर्ड टर्म आहे कुठे ऍड करायची आणि कुठे सबट्रॅक्ट करायची. एक तर व्हेरिएबल सुरू झाल्यानंतर काय करायचं, व्हेरिएबल संपल्यानंतर किंवा व्हेरिएबल सुरू होण्याच्या अगोदर. इथे व्हेरिएबल संपल्यानंतर पुटअप करतो आपण किती रे प्लस 25 मायनस 25. काय केलं का आलं, ह्याच इक्वेशन मध्ये प्लस 25 केलं मायनस 25 केलं, इक्वेशनला काय फरक पडणार आहे का नाही. मायनस 11 विथ रिस्पेक्ट टू x. कळलं, इथं काय अडचण आहे. चेक करा, आता थोडीशी मदत करा मला. इथे चेक करा रे, इथं इन 3 बाहेर इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन फर्स्ट 3 टर्म साठी काय लिहू शकतो मी, परफेक्ट स्क्वेअर आहे का चेक करा. राईट, x प्लस 5 चा काय होईल रे स्क्वेअर होईल आणि मायनस 25 मायनस 11 मायनस 36. योगायोगाने काय झालं रे परफेक्ट स्क्वेअर आहे हे पण. ठीक आहे, तरी पण काय करायचं आता सबस्टिट्यूट करायचं. काय सबस्टिट्यूट करायचं रे, पुट t इज इक्वल टू काय पुटअप करायचं x प्लस 5. मग काय रे डिफरन्शिएट अबव इक्वेशन रिस्पेक्ट टू x, dt बाय dx इज इक्वल टू किती रे 1, देयरफॉर dt इज इक्वल टू dx. इथं काय अडचण आहे का नाही. मग नवीन इंटिग्रेशन i इज इक्वल टू काय होईल, i इज इक्वल टू हा बाहेर इज इक्वल टू काय 3 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज 1 डिवाइडेड बाय काय t स्क्वेअर मायनस 36 म्हणजे काय रे 6 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x. आय थिंक सो काल प्लस मध्ये आलं होतं, आज मायनस मध्ये आलाय. तर मी इथे एक फॉर्म्युला लिहू शकतो, मला जे फॉर्म्युला माहिती आहे आणि तुम्हाला काल 2 फॉर्म्युला लिहून दे, त्या 2 फॉर्म्युल्यापैकीच एक यूज होणार. कोणता आहे इथं 1 अपॉन व्हेरिएबलचा स्क्वेअर मायनस कॉन्स्टंटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x. हा तुम्ही हा प्रॉब्लेम पुन्हा पार्शियल फ्रॅक्शन ने सोडू शकता बरं का, जर तुम्हाला इच्छा असेल. बघा चेक करा, पार्शियल फ्रॅक्शन मेथडने सुद्धा कंटिन्यू करू शकता, बट मी डायरेक्टली करणार आहे. मला फॉर्म्युला माहिती आहे 1 अपॉन 2a इंटू लॉग ऑफ काय रे मॉड ऑफ x मायनस a डिवाइड बाय x प्लस a प्लस c. हा dt झालं, ओके सॉरी इथे काय आलं पाहिजे dt असलं. कळलं, मला इथं फॉर्म्युला i इज इक्वल टू 3 ला 3 1 अपॉन 2 a किती आहे रे 6 आहे, a किती आहे 6 आहे इंटू लॉग ऑफ काय रे t मायनस 6 डिवाइडेड बाय t प्लस 6 प्लस c. फक्त आता t ची व्हॅल्यू तिला देऊन टाका. हा इथे चेक करा 3 1 3 3 2 6 म्हणजे काय आले 1/4
इंटू लॉग ऑफ टी ची व्हॅल्यू किती आहे रे? हा एक्स प्लस 5 मायनस 6 डिवाइड बाय एक्स प्लस 5 प्लस 6 कळलं आणि प्लस सी इथे लग रे 1/4 इंटू लॉग ऑफ काय रे एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स प्लस 11 प्लस सी इथे चेक करा डायरेक्टली काही जणांना कळालं असेल तर इथे कुठल्या मेथडने केला तर आपण पार्शल फ्रॅक्शन मेथडने करू शकलो असतो ठीक आहे कारण इथे 10 चे फॅक्टर कसे पडले ते 11 1 11 म्हणजे x मायनस किती 1 आणि x प्लस 11 असे दोन फॅक्टर पडून पार्शल फ्रॅक्शन ने केला तर उत्तर तेच आलं असतं पार्शल फ्रॅक्शन ने केला असतं तरी उत्तर तेच आलं असतं बट आपण थर्ड टर्म शिकलो म्हणून हा प्रॉब्लेम मी थर्ड टर्म ने केला तर हाच प्रॉब्लेम स्टार्टिंग पासून काय केला असता आपण पार्शल फ्रॅक्शन का बरे तर डिनॉमिनेटरचे फॅक्टर पडायला म्हणून ठीक आहे चल लिहा लवकर आज कमीत कमी 6 प्रॉब्लेम व्हायला पाहिजेत हा पहिला प्रॉब्लेम आहे ठीक आहे चल कळते व्यवस्थित हा जर कळत नसेल तर काय करायचं इथे विचारायचं ठीक आहे आणि ऑनलाईन वाल्यांनी खाली कमेंट करायची काही कारण आहे ते मी आणखी रिपीट सांगेन चेक करा हा प्रॉब्लेम तुम्ही पार्शल फ्रॅक्शन ने भी करू शकलो असतो ठीक आहे बट आपण थर्ड टर्म का केला याच्यासाठी केला की आपली टाइप बी चालू आहे ठीक आहे आज काय नाही तुम्ही पार्शल फ्रॅक्शन ने केला असतं तरी उत्तर तेच आलं असतं या संडेला 40 मार्काचा पेपर आहे बरं का 40 मार्काचा पेपर हा सब टायमिंग सांगतो तुम्ही कॉलेजचा टाइम बघून ठीक है हाँ संडे के दिन मैकेनिक्स है संडे के दिन सैटरडे के दिन मैकेनिक्स करेंगे बहुत हाँ पेपर 5 वाजता द्या ना तुम्ही काय अडचण 4 ते 5 क्लास का 5 ते 6 ते पण एक चॅप्टर कंप्लीट झालं जवळपास आणि संडेलाच काय करू जमलं तर एक शॉट मध्ये कंप्लीट इंटिग्रेशन घेऊ हाँ हाँ दोन घेऊ प्रत्येक टाईपचे ठीक आहे चल हाँ रॅन्डमली तुम्ही व्हॅल्यू काही सांगू शकता इथे चेक करा इंटिग्रेशन ऑफ 5 डिवाइडेड बाय काय एक्स स्क्वेअर मायनस हाँ किती 4x प्लस 21 विथ रिस्पेक्ट टू x रॅन्डम प्रॉब्लेम घेऊया मी ठीक आहे मी व्हॅल्यूज कॅल्क्युलेशन तेवढं करत नाही फक्त सुरुवातीला जे प्रॉब्लेम आहेत पहिले 2-3 थोडेसे फॅक्टर व्यवस्थित पडाव असेच घेतोय चेक करा रे इथे लग जा इथे जेव्हा मी प्रॉब्लेम दिला I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5 डिवाइडेड बाय काय एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 21 विथ रिस्पेक्ट टू x तुमच्या गोष्ट लक्षात ही आली पाहिजे की न्यूमरेटर मध्ये कोण आहे
कॉन्स्टंट, डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट, डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असला फॅक्टर सुद्धा बघायची गरज नाही, डायरेक्टली काय करायचं थर्ड टर्म ऍडजस्टमेंट करायची. थर्ड टर्म मध्ये काय लिहावं लागेल रे, थर्ड टर्म इज इक्वल टू काय काय जण टीटी पण लिहितात, काय अडचण नाही, आपल्याला काय करायचं येण्याशी मतलब आहे. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स किती रे, नको लिहितो मी, वाटलं तो वर्डिंग मध्ये लिहितो काय कोएफिशिएंट ऑफ काय एक्स चा स्क्वेअर. मग थोडीशी मत पाहिजे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स -4 घ्या +4 घ्या काय फरक पडत नाही. इथे चेक करा 2 1 जा 2 2 2 जा 4 2 चा स्क्वेअर अगेन 4 म्हणजे 4 काय करायचंय ऍड करायचंय, 4 काय करायचंय सबट्रॅक्ट करायचंय. आता लक्ष द्या रे, नवीन इंटिग्रेशन i इज इक्वल टू काय होईल इंटिग्रेशन ऑफ 5 डिवाइडेड बाय इथं लक्ष द्या एक्स स्क्वेअर -4x. आता काय करायचं व्हेरिएबल संपले का नाही, एक्सच्या टर्म संपल्या, प्लस काय करायचं 4 आणि -4 आणि तो उरलेलं कोण आहे रे +21 विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय अडचण आहे का नाही. मग इथं थोडंसं नीट लग जा, 5 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर 1 अपॉन काय रे एक्स स्क्वेअर. इथं चेक करा रे, मी थोडंसं अंडरलाईन करतो तिथं नीट लग जा रे. एवढ्यासाठी काय लिहू शकतो या तीन टर्म साठी x -2 चा स्क्वेअर आणि -4 + 21 किती येते 17. कसले 17 +17 विथ रिस्पेक्ट टू x. बट हे तुम्हाला कंपोजिट फंक्शन आणखी व्यवस्थित कळते का नाही का, तर त्यावेळेस काय करायचं सबस्टिट्यूशन करायचं. कुणाला सबस्टिट्यूट करायचं ते भी माहिती आहे आपल्याला. पुट t इज इक्वल टू x -2 डिफरन्शिएट अबव इक्वेशन रिस्पेक्ट टू x dt बाय dx इज इक्वल टू 1. तर dt ची व्हॅल्यू काय आहे रे dx करेक्ट आहे. मग आता i इज इक्वल टू इंटिग्रेशन काय तयार होईल चेक करा, बाहेर कोण आहे 5, इंटिग्रेशन मध्ये काय राहिले 1 अपॉन t स्क्वेअर प्लस ह्या 17 ला काय लिहू शकतो मी इन स्क्वेअर रूट ऑफ 17 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू t. हे इन स्क्वेअर रूट ऑफ 17 चा स्क्वेअर काय आला, स्क्वेअर केलं तर काय होणार आहे स्क्वेअर रूट निघून जाणार आहे 17च राहणार आहे, म्हणजे इक्वेशनला काय फरक पडलाय का नाही. मग आता फॉर्म्युला कोणता यूज करायला आपण इथं हां राईट 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस a स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 1 अपॉन a इंटू टॅन इनवर्स ऑफ x बाय a प्लस c. इथे a कोण आहे, a कोण आहे रूट 17 इन स्क्वेअर रूट ऑफ 117 इंटू काय टॅन इनवर्स ऑफ t डिवाइडेड बाय रूट 17. फक्त काय करायचं आता t ची व्हॅल्यू t ला द्यायचं 5 डिवाइडेड बाय रूट 17 इंटू टॅन इनवर्स ऑफ काय t ची व्हॅल्यू किती आहे x -2 डिवाइडेड बाय रूट 17 प्लस c इज युअर फायनल आन्सर. अवघड आहे. चलो इथं बघा चेक करा, लय खूप म्हणजे असा विचार करण्यासारखा पार्ट आहे का नाही, सिंपल 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 कॅल्क्युलेशन होऊन जाते. हाँ बोलो हो गया, चलो मारूफ हुआ क्या, हाँ हो गया आपका, हाँ लिखो लिखो लिखो. आप एक काम करो, आज घर जाने के बाद उसको लिंक दिखा वो हाँ वो इसकी चैनल की, ठीक है वो पूरे वीडियोस देख लो, 8 वीडियोस है ठीक है, वो देख लो. नहीं समझ में आया तो मैं संडे को तो रिवाइज करने वाला हूँ, फिर भी अगर आपको टाइम है तो पूछ लो. महेश बाबू काय अडचण पक्का इंडिकेशन इझी चालले, फक्त आता युनिट टू व्ही येत नसेल, ते बी फॉर्म्युला आहे तेवढा, ते बी येले का हां काय फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सेकंडचं इंटिग्रेशन मायनस होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन. फक्त त्याच्यामध्ये पहिलं कोण आणि दुसरं कोण ओळखता आलं पाहिजे, त्यासाठी मग त्यांनी काय सांगितले LIATE सिक्वेन्स, LIATE सिक्वेन्स आहे ती, रूल बिल काय नसते अंधश्रद्धा आहे ती, ठीक आहे. चलो इंटिग्रेशन ऑफ काय हाँ 2 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस किती करू रे काहीतरी म्हणा ना 11 बिलियन काहीतरी म्हणा. मग
I is equal to integration of 2 divided by x square plus 5x plus 11 with respect to x. चलो हाँ थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय रे? बरं थर्ड टर्म का बर करायचं कळालं? प्रत्येक वेळेस डोक्याला सांगत राहायचं थर्ड टर्म का करायचं. न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल आणि फॅक्टर पडत असतील तर म्हणजे चेक करा रे 1/2 into coefficient of x चा स्क्वेअर. हाँ लग जा 1/2 into coefficient of x किती आहे इथं 5 चा स्क्वेअर. कोणाला काय अडचण आहे का? हा किंवा ना नाही थँक्यू. मग काय रे हा आता मला सांगा 5 ने 2 ला डिवाइड होते का? ह्या 5 ला 2 ने डिवाइड होते का? नाही. मग न्यूमरेटरचा सेपरेट पॉवर करायचा डिनॉमिनेटरचा सेपरेट. 5 चा स्क्वेअर 25 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 25 डिवाइडेड बाय 4 ने काय करायचं ऍड करायचं आणि सबट्रॅक्ट करायचं. इंटिग्रेशन ऑफ 2 डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 5x प्लस 25 डिवाइडेड बाय 4 हा माइनस 25 डिवाइडेड बाय 4 प्लस 11 काय डिनॉमिनेटर मध्ये नाही किती रे 1 विथ रिस्पेक्ट टू x. मग हे 2 कसं आहे कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर 1 डिवाइड बाय पहिल्या 3 टर्म साठी पहिल्याचा स्क्वेअर रूट दुसऱ्याचा चिन्ह साइन किती आहे दुसऱ्याचं चिन्ह प्लस आणि तिसऱ्याचा स्क्वेअर रूट 5/2 चा स्क्वेअर. ठीक आहे. एलसीएम 11 चौक 44 44 मधून 25 गेले किती झाले रे 11 चौक 44 44 मधून 25 गेले 25 आणि 5 30 30 19 विथ रिस्पेक्ट टू x. मग काय पुटअप करावं लागेल रे काय पुटअप करावं लागेल पुटी x प्लस 5/2 आणि एक सांगतो सबस्टिट्यूट न करता येत असते बरं का. बट मी तुम्हाला काय एक सोप्या मेथडनी कंटिन्यू करतोय. बिना करता पण येत असते dt/dx इज इक्वल टू काय रे 1 तर dt ची व्हॅल्यू काय येत असते dx एवढी. मग आता इंटिग्रेशन I इज इक्वल टू काय येईल हे 2 बाहेर इंटिग्रेशन मध्ये कोण आहे हा 1/t स्क्वेअर. ह्याला परफेक्ट स्क्वेअर कसं लिहिता येईल रे इनर स्क्वेअर रूट ऑफ 19 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू t. कुठला फॉर्म्युला वापरायचा tan इनवर्स वाला करेक्ट आहे हो म्हणा x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx हा इज इक्वल टू 1/a into tan इनवर्स ऑफ x बाय a प्लस c. मग इथं चेक करा a कोण आहे का माहिती a कोण आहे b कोण आहे हा इन स्क्वेअर रूट ऑफ 19/2 tan इनवर्स ऑफ काय रे t डिवाइड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ 19/2 प्लस c डिनॉमिनेटर उलटून न्यूमरेटर 2 into 2 4 बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ 19 tan इनवर्स ऑफ हे 2 मल्टिप्लाय मध्ये 2 into t ची व्हॅल्यू किती आहे x प्लस 5/2 डिवाइड बाय रूट 19 हा प्लस c. आता जर इच्छा असेल तर काय करायचं या 2 न मध्ये मल्टिप्लाय करतो 2x येते आणि 2 into 5/2 2 कॅन्सल होते म्हणजे 2x प्लस 5 येते. करेक्ट है का? ये 2 से इस x को मल्टीप्लाई करना ये 2 से 5/2 को 2 कैंसिल हो जाएगा 2x प्लस 5 आएगा. ठीक है वहां पे जगह नहीं है तो मैं लिखता था कळालं. आता कळाले दोनच फॉर्म्युला यूज होतो त्या टाइप साठी कोणते tan आणि log कळालं. स्क्वेअर रूट मध्ये जर आलं ते दाखवतो मी दोन फॉर्म्युले ते बी tan आणि sin इनवर्स आणि log सांगतो मी त्यावेळेस. अजून स्क्वेअर रूट चालू आहे का आपलं बस उद्या स्क्वेअर रूट मुहूर्त चांगला आहे. चलो जर कोणाला काही अडचण किंवा काही डाऊट्स असेल तर ते कमेंट करू शकतात ऑनलाईन पाहणारे. ठीक आहे करू वाटलं तर नाही करायचं जरा बरं वाटतंय करू वाटलं तर काय हा कॉलेजला येणं महत्वाचं आहे. आंघोळ करून आलं काय न आलं काय चालतंय ना बट आंघोळ करून गेलेलं आता कसं वाटायलंय इंडिकेशन कसं वाटलं
बरं मी म्हणालो म्हणून म्हणू नका बरं का, तुम्हाला आलं पाहिजे. M1 मध्ये काही प्रॉब्लेम तुम्ही स्वतःहून केले असतील, बरोबर आहे. त्यावेळेस जेवढा आनंद आला नसेल त्याच्यापेक्षा जास्त आनंद येते इंटिग्रेशन करताना. का बरं सांग का? कारण मॅक्सिमम लोकांना अजून मी इंटिग्रेशन कळणार गेले. तुम्ही वर्गातल्या पोरांना विचारा, काय अडचण नाही. हा कळतंय आणि काय लागले भारी कळते बरं का, असं नाही की कळतच नाही. ठीक आहे, हा असा पार्ट आहे. बरं थर्ड टर्मच का बरं करायचा? बस न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट, खाली क्वाड्रेटिक इक्वेशन असला, फॅक्टर पडो की न पडो काय अडचण नाही. हा फॅक्टर पडलं तर पार्शियल फ्रॅक्शन लिहू शकता बरं का, नाही असं नाही. तुमच्या मनावर दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे, एक तर पार्शियल फ्रॅक्शन किंवा थर्ड टर्म, किंवा फॅक्टर पडले तर. चलो थर्ड टर्म साठी कोण मदत करते? थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स चा स्क्वेअर. राईट आहे, थँक्यू. मग काय रे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स किती आहे? 3 घ्या -3 घ्या, काय फरक पडणार आहे का? नाही. फॅक्ट म्हणजे डिवायडेशन जात नाही तर 3 3 जा 9 डिवाइड बाय 2 2 जा 4, म्हणजे 9/4 काय करायचं, एकदा ऍड करायचं एकदा सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर होऊन जाते. 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 3x इक्वल आहे प्लस 9/4 मायनस 9/4 प्लस 8 डिवाइड बाय 1 काहीच नाही, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू dx. परफेक्ट स्क्वेअर कोण सांगते रे? परफेक्ट स्क्वेअर कोण सांगते? पक्का कळलं? आणि हे किती येत रे? 8 चौक 32, 32 मधून 9 गेले 23, कसले 23? प्लस 23/4 विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय पुटअप करायचे? पुट t इज इक्वल टू x मायनस 3/2 डिफरन्शिएट अबो इक्वेशन रिस्पेक्ट टू x. तर dt बाय dx व्हॅल्यू काय येते? 1. तर dt ची काय येत असते? काय? dx. I इज इक्वल टू काय रे? 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय काय t स्क्वेअर प्लस, मी इथं ऍडजस्ट करून लिहू का रे, √23/2 चा स्क्वेअर. मग फॉर्म्युला कोणता वापरता येईल? तेच जुना वाला tan इनवर्स वाला, 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 1/a इंटू tan इनवर्स ऑफ x बाय a प्लस c. मग i ची व्हॅल्यू काय आहे? i इज इक्वल टू 3 इंटू 1/a किती आहे? √23/2 इंटू tan इनवर्स ऑफ t डिवाइड बाय √23 ना बे 3 का बरं 23 डिवाइड बाय 2 प्लस c. फक्त t ची व्हॅल्यू t ला द्या, चालतंय का? 3 टू ला डिनॉमिनेटर उलटून न्यूटन 6 डिवाइड बाय √23 इंटू tan इनवर्स ऑफ हे 2 इंटू t आहे ना, तिथं काय करायचं? x मायनस 3/2 डिवाइड बाय √23 प्लस c. जर जागा असेल तर मी इथे लिहू का? 6 डिवाइड बाय √23 इंटू tan इनवर्स ऑफ 2 न मल्टिप्लाय होतं 2x मायनस 3 डिवाइडेड बाय √23 प्लस c. कळला? किती जण चालू रे? आहे का महेश बाबू कळ्या? आता काही काही पोरं टॅलेंटेड असतात. सर तुम्ही ना प्रॉब्लेमच सोपे सोपे गेलेत. कसले गेलेत? पोरांना सोपं चालले म्हणजे सोपे गेलेत ना. ठीक आहे, मग मी तुम्हाला सांगितलं तुम्ही टीचरने घेतलेले द्या, काय अडचण नाही, पुस्तकातले द्या, कुठले द्या अडचण अवघड. सर मग मी प्रॉब्लेम तयार करतो. म्हणलं कसला करतो? बघा आता एकदम खतरनाक प्रॉब्लेम तयार करतो. ठीक आहे, मग हे झालं. आता मी एक प्रॉब्लेम तयार करतो, तसलं करून दाखवा बरं. बरं मी म्हणतो बाबा ठीक आहे, तुझं मन कशाला हे करायचं, बरोबर आहे ना. आपण कुणाचं मन मारायचं नाही. तुझ्या मनावर तर तुझ्या मनावर, तुझ्या मड्यावर तर तुझ्या मड्यावर, काय अडचण नाही. बरं टर्म केव्हा यूज करायची? थर्ड टर्म मेथड, ते कळायला पाहिजे बरं का. नाहीतर उग थर्ड टर्म म्हणलं जमना. केव्हा करायची तेही.
टी ची व्हॅल्यू टी ला द्यायची बरं का शेवटी. नोटबुक खत्म हो रही क्या है? क्या उल्टा लिख रहे? जबरदस्त. हो गया. तू भी उल्टा लिख रहा. खतरनाक. हो गया नाही. हा चलो ऐका रे. काय जमते सर आता आम्ही प्रॉब्लेम तयार करावा का? म्हणलं हा. तर ते लई टॅलेंटेड लोक असतात. सर मी जो वगैरे 4 लिहिलं तुमच्या मनासारखं ओके. आणि खाली एक्स स्क्वेअर नुसतं तुम्ही लिहू लागतो. हा ते सोबत काय आल्यावर काय लिहू सांगा? 3x स्क्वेअर. हा आता काय लिहू? प्लस 5x प्लस किती प्लस घेऊ का माहिती घेऊ तुमच्या मनात काय अडचण नाही. प्लस किती घेऊ आता? हा 9 नको पटीत आहे ना ते. पुन्हा म्हणताल तुम्ही पटीत म्हणून घेतलंय ना. हा 7. नाही मी जर 9 घेतला तर काय म्हणले असते हटन सोबत 3 कॉमन निघते म्हणून काढले. त्यासाठी मी तुमच्या मनावर काय घेतले नंबर घेतले. ऐका जर प्रॉब्लेम जर असा आला तरी पण डायरेक्टली एक वेगळा फॉर्म्युला आहे. बट आपल्याला काय करायचं ते सांगतो. माझं एक नेचर आहे मॅथमॅटिक्स बद्दलचं. ते काय आधी सांगतो मग आपल्याला ट्राय करू. समजा मला तुम्ही क्रिकेट खेळता समजा तुम्ही राईट हँडेड आहे. तुम्ही काय राईट हँडेड आहे आणि तुम्हाला फक्त लेफ्ट साईडला मारता येते. कुठं मारता येते? लेफ्ट साईडला म्हणजे कुठं? या साईडला. बॉल आला की आपण कुठं मारतो? तिकडे जातो. बरोबर आहे. बरं बॉलर लय हुशार आहे. बॉलर कुठं टाकते बॉलिंग? कारण आपल्या गलीतल्या ओळखत आहे ना. हे कुठं मारते प्रत्येक बॉल? लेग साईडला. मग त्याने काय करते रे? बॉल ऑफ साईड येतो. बरं आपण ऑफ साईडला बॉल टाकायला म्हणून सोडून देतो का? नाही. काय करतो मग? कसं मारतो? ऑफ साईडला मारतो का? नाही. आपली स्ट्रॉंग बाजू कोणती आहे? लेग साईड. आपण लेग साईडला कुठेही मारू शकतो. पक्का कन्फर्म आहे? राईट आहे. बट बॉलर बी लय हुशार आहे. त्याला माहिती आहे आपला मित्र कुठे मारायला फक्त लेग साईडला. मग त्याने बॉल कुठे ठेवते? ऑफ साईडला. बट आपण त्याने ऑफ साईडला बॉल ठेवले म्हणून ऑफ साईडला मारला जातो का? नाही. आपण शहाणपणा करतो. काय करतो रे? जसं त्याने रनअप घ्यायला लागलं आणि जसं बॉल टाकलं तसं लगेच स्टंपच्या पुढे जातो आपण. म्हणजे हे जे आता खेळत असेल तर असं पुढे जातो. स्टंप पार इकडे सोडतो आणि पुढे जातो. ऑफ साईडचा बॉल कुठे मारतो? लेग साईडला. म्हणजे काय केलं इथं आपण? आपली ऍडजस्टमेंट केली की नाही? आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये चाललो की नाही त्याला. बरं आपला स्ट्रॉंग झोन काय थर्ड टर्मचा की एक्स स्क्वेअरच्या सोबत कोण पाहिजे? 1 पाहिजे. मग काय करायचं ते सांगतो. इथं खालून वरून 4 तर 4 कॉमन निघणार आहे. खालून 3 कॉमन काढायचं. किती कॉमन काढायचं? 3. सर म्हणलं काय झालं? फक्त इथूनच 3 कॉमन निघतं ना. 5 मधून 3 कॉमन निघत असते का? नाही. 7 मधून 3 कॉमन निघत असते का? नाही. बट मी तुम्हाला सांगितलं मॅथमॅटिक्स मध्ये काहीच पॉसिबल असं आहे का? नाही. सगळं पॉसिबल होत असते. मग काय ऍक्च्युली 3 कॉमन काढणं म्हणजे प्रत्येक टर्मला 3 न डिवाइड करणं. 3 कॉमन काढणं म्हणजे काय? प्रत्येक टर्मला काय करायचं? 3 ने डिवाइड करणं. जसं की चेक करा 3x स्क्वेअर ला जर 3 ने डिवाइड केलं तर उरतंय काय रे? x स्क्वेअर. बरं सर 5x ला 3 ने डिवाइड केलं तर काय उरत नाही? 5/3 तर उरेल. प्लस काय रे? 7/3 विथ रिस्पेक्ट टू x. आता ते का बरं माझं जर चुकले असं वाटलं तर या 3 मध्ये मल्टिप्लाय करून बघा. हेच भेटते का? 4 मध्ये मल्टिप्लाय हेच भेटते का? म्हणजे आपण चुकलोत का? नाही. म्हणजे आपण काय केलं रे? थोडं स्टंपच्या पुढे गेलो. आता मारायचं कुठे? लेग साईडला. लेग साईडला म्हणजे कुठल्या टर्म मध्ये? थर्ड टर्म मेथडनी. आता प्रॉब्लेम सोपा झाला का नाही? हा सर रेशो मध्ये आले की काय बिघडलं? शेवटी आपण काय करणार आहे? थर्ड टर्म चा फॉर्म्युला काय? थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x चा स्क्वेअर. करेक्ट आहे मी काय म्हणालो? म्हणजे चेक करा 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x किती रे? 5/3 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर 25. 6 चा स्क्वेअर 36. कारण 2 3 चा 6. 6 चा स्क्वेअर 36. म्हणजे 25/36 काय करायचे? ऍड करायचे. 25/36 काय करायचे? सबट्रॅक्ट करायचे. I is equal to 4/3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हे लक्षात आलं पाहिजे x स्क्वेअर प्लस 5/3x प्लस 25 डिवाइड बाय 36 मायनस 25 डिवाइड बाय 36 प्लस 7/3 विथ रिस्पेक्ट टू x. करेक्ट आहे रॉंग आहे? माझा थोडंसं प्रॉब्लेम कुठे आहे ते सांगतो. फक्त एलसीएम काढण्यामध्ये म्हणजे ते कॉन्स्टंटचं कॅल्क्युलेशन करण्यामध्ये. बाकी तर काय सोपंच आहे. काय अडचण नाही. माझं कॅल्क्युलेशन एक तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा नाहीतर मी बिना कॅल्क्युलेटरचं सांगतो. काय अडचण नाही.
फक्त कळते का चेक करा तुम्हाला. फक्त मला सांगा ऍडजस्टमेंट कशी वाटली. फंटास्टिक. एक्स प्लस काय रे 5/6 चा स्क्वेअर. करेक्ट आहे का रे. पहिल्या टर्मचा स्क्वेअर रूट, दुसऱ्याचा चिन्ह, तिसऱ्याचा स्क्वेअर रूट. इथे किती येईल रे. हा एलसीएम किती येईल 36च येईल. हा मग किती रे -25 आणि 36 आहे 3 1 3 12 12 37 84. 84 मधून 25 गेले. 84 मधून 25 गेले. येत असतं ते मल्टिप्लाय कर ते साठी. हा 15 आहे म्हणजे 59 प्लस इकडे सांगतो 25/36 हे मायनस आहे आणि प्लस 7/3 बरोबर आहे. एलसीएम म्हणजे काय चेक कर. 36 3च्या पटीत आहे का. 36 3च्या पटीत आहे का. किती आहे 12 त्रिक 36. तर मी 12 गुणिले 3 लिहू का असं म्हणजे तुम्हाला सोपं वाटतंय. अरे 12 गुणिले 3 म्हणजे किती आहे 36. एक आलाय का फॅक्टर. हे 36 ला 36. मग 36 आहे म्हणून आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, म्हणजे -25 आलं. कळलं का नाही. नाही कळलं. बरं आता ना ते लय अवघड जाते ते तुमच्या मेथडने म्हणून मी ह्या मेथडने सांगतो. इकडे लागलं 3 हे 36च्या पटीत आहे म्हणजे 36 हे 3च्या पटीत आहे म्हणून त्याला एकदाच लिहायचं. बरं 36 ला लिहिताना काय लिहिणार मी 12 गुणिले 3 लिहिणार आहे. चालतंय का. हा 12 गुणिले 3 म्हणजे किती रे 36. 36 आता हे -25 आहे. -25 मल्टिप्लिकेशन कोणासोबत करायचं आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं आपलं. कोण आहे रे 12 गुणिले 3 36 टोटल आपलंच आहे की नाही. काहीच नाही म्हणजे किती आहे दुसरं 1 प्लस 7 गुणिले आपलं ठेवायचं झाकून म्हणजे उरलं कोण 12. 12 7 84. 84 मधून 25 गेले 59. लिहिले करेक्ट मी लिहिले करेक्ट का. नाही तर कॅल्क्युलेटर करा. माझं खोटलं करा कॅल्क्युलेटर. डब्बा बाय डब्बा टाकून करा कॅल्क्युलेशन. करा कॅल्क्युलेशन किती येते चेक करा. कॅल्क्युलेटर करा. माझं खोटं वाटलं तर ठीक आहे. चल माझं काय रे ह्याला परफेक्ट स्क्वेअर लिहायचं. हा परफेक्ट स्क्वेअर लिहा. हा I इज इक्वल टू किती रे 4/3 इंटिग्रेशन ऑफ लिहिले की परफेक्ट स्क्वेअर. मग पुट करायचं राहिले गधड्यानं. मग म्हणावं का नाही मी एवढं इंग्लिश लिहिलं. काय लिहू की पुढे. हा पुट टी इज इक्वल टू किती रे x प्लस 5/6 डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x dt by dx is equal to 1. तर dt is equal to dx. मग इंटिग्रेशन I is equal to काय रे 4/3 बाहेर इंटिग्रेशन 1/t स्क्वेअर प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ 59 डिवाइड बाय 6 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू t. फॉर्म्युला कोणता वापरायचा. सगळ्या tan इनवर्स वाले चिल्ड्रेन का बे 1/x square plus a square with respect to dx is equal to 1/a into tan inverse of x by a plus c. x कोण आहे इथं आपल्यासाठी x कोण आहे t आहे 4/3 into 1/a. a किती आहे √59 divided by 6 into tan inverse of t divided by inner square root of 59 divided by 6 plus c. t ची व्हॅल्यू t ला देणार आहे आणि डिनॉमिनेटर उलटून न्यूमरेटर मध्ये 4 गुणिले 6 डिवाइड बाय 3 गुणिले इनर स्क्वेअर रूट ऑफ किती 59 into tan inverse of 6 into किती रे t ची व्हॅल्यू किती आहे x plus 5/6 डिवाइडेड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ 59 प्लस c. अजून जर इच्छा असेल कुणाची तर माझी लई इच्छा असते. थोडंसं छोटं करतो ह्याला वर घेतो. हा फायनल आन्सर कोण सांगते मला चेक करा. 3 1 3 3 2 6 4 2 8 डिवाइड बाय 59
into tan inverse of 6x plus 5 divided by inner square root of 59 plus c is your final answer. कळ्या? चल बघून लिहू नका. हा मग का फायदा एवढं शिकून मग थर्ड टर्म. ठीक आहे चलो आणखी नाही करायचा का? तुला कुठं जायचं? भेळ खायला बोलवले का कोणी? मग गडबड करून काय? एक तर हे सांगतो, आपला क्लास कितीला चालू झाला आज? 4:20 ला. ठीक आहे, ते कोण काय येईना, त्यांनी काय तू काय कधी त्यांनी उशीर कधी तू उशीर काहीतरी, तर 5 मिनिट राहिलेत अजून. तू आधीच हे करायला 6 तर प्रॉब्लेम घेऊ द्या ना. बरं, काही लेकरांना वाटेल सर अजून मी थोडासा वेगळ्या पद्धतीने प्रॉब्लेम देऊ का? म्हणलं हा ठीक आहे, काय अडचण नाही. ते लेकर काय करतात सांगतो तुम्हाला. सर जर समजा इंटिग्रेशन मध्ये समजा 2 डिवायडेड बाय 3 प्लस 4x, नाही 3 प्लस नको, हा इथं वाटलं तर 12x मायनस एक्स स्क्वेअर असेल तर, कारण आता आपण मायनस एक्स स्क्वेअर वाले प्रॉब्लेम घेतलेत का आपण? नाही. तर हे सांगतो मी तुम्हाला आधीच सांगितलं, आपल्याला कुठली साईड जमते, ऑफ साइड का लेफ्ट साइड? तर आपण कुठं ओढायचं त्याला? लेफ्ट साइडलाच ओढायचं. लेफ्ट साइडला कसं ओढायचं रे? आता हे लेफ्ट साइड ऑफ साइड ज्याला कुणाला कळते, ज्यांनी 5 मिनिटं आधी होते त्यांना माहिती आहे लेफ्ट साइड ऑफ साइड काय ते. ठीक आहे, 12x मायनस एक्स स्क्वेअर. निगेटिव्ह एक्स स्क्वेअर चालत नाही ना, काय हरकत नाही. काय करा रे, हा खालून -1 कॉमन काढा. खालून काय करा? -1 कॉमन काढा. काय रे, प्लस थिटा मायनस थिटा प्लस 3 काय होईल रे? -3 प्लस 12 काय होईल? -12 आणि x मायनस एक्स काय होईल? प्लस एक्स स्क्वेअर. आता रिअरेंज करा. -2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर, काय एक्स स्क्वेअर मायनस 12x मायनस 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता आलं का आपल्या पट्ट्यात? ह्याच्या पुढे थर्ड टर्म सोडवता. हे तुमच्यासाठी घरकाम. ठीक आहे, ओके. जर समजा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. थँक्यू.